जाल तिथले मी ताणा घेऊन बस काम तिथलं फास्ट आपले काम त्यानंतर किती दिवस मुकार होतात तिथं आम्ही प्रायश्चित्तान पडतात तशा तुमचे निर्धारित समय असतो त्या देवाला सगळ्यांचा आशीर्वाद करता प्रारंभ करेल महद्भूतं वायसं देवताम् असुरगणमिन्द्रसुखं समसो बृहद्देवो त्रयं मनसा प्रयात्पाणि शरणं प्रपद्ये स्वस्ति संवादे शुभैर्नोऽस्तु पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवे जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरा कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः देवताभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगनन्हीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां गन्धरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्यायेधरिं मणिनिबम्ब जगदेकवन्द्यं सौन्दर्यसारमरिशङ्करवराभयानि द्योर्भिर्ददानमजितं सरसञ्च भैष्मे सत्यासमेतमखिलं पदमिन्दिरेशं दयकर प्रभो स्वामी भक्तवत्सला भारती रमणा मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश लक्ष्मीनारायण श्री गोपालकृष्ण रुक्मिणी सत्यभामा सहित श्री गोपालकृष्ण देवा तू सन्निधानांतू 5 दिवसाक पळय विशेष रीतीन आषाढ मासांत ज्येष्ठ मासांतुले कृष्ण पंचमी हे शुभ दिवसाक तू सन्निधानांतू आम्ही सर्व महाजन तशी अर्चकवृंद तुगेल पायमुळांतर बघिनो तुगेला आशीर्वाद घेऊ का तुगेला अनुग्रहान पळय पूर्वान तू आम्ही संकल्प केल्याप्रमाणे देवाल देवस्थानाचे एक नवीकरण जाऊ का देवाला आशीर्वादान अत्यंत वैभवारी अत्यंत सुशोभित रीतीनं देवान आमका आशीर्वाद करगेनो देवालयाचे पुनर्निर्माण जाऊ का अशें म्हणगेनो पूर्वान संकल्प केले देवा त्याप्रमाणे तुवें चंद रीतीनं कोणकोणाल हाताना ताक जाऊ तसले एक विशेष रीतीनं पैशा विशयान तुरच्या पवसाद हाज विशयान तू अनुग्रह केले देवा त्याप्रमाणे तू सन्निधानान तो विशेष रीतीन सर्वांक मेळगेनो हे देवस्थानाचे नवीकरण जाले तसले संदर्भारे तुगेले पुनर्प्रतिष्ठ कर का अशें म्हणगेनो हे गर्भालयाचे तशें हे संध्या मंडपाचे आज बी नवीकरण जावचें देवा त्या निमित्तानं तुगेलो आशीर्वाद घेवंक न्हू 5 दिवसा प्रारंभ करून फाल्यां दिवस पर्यंत जे हे गर्भागारान तू कार्य जाता आशिल्ल्या निमित्तानं हे घरान तो गर्भागारान तू खंयचे रितीन जावता तसले दोशा निमित्तानं निवृत्त जावका म्हळ्या बदला जावं तुका पुन्हा बालालयान प्रतिष्ठ करगिनो तुगेलो वैभव प्रतिनित्याच कसे त्रिकाला पूजा तुगे सन्निधानांतर्पण कर का म्हणून 5 दिवसाक प्रारंभ करून फाल्यां दिवस पर्यंत शिखर संकोच तशीच आमगेले प्रसाद संकोच पूर्वक सायंकाळारी तुगेले रात्री पूजा नंतर तुगे देवाल सन्निधानान प्रार्थना करगिनो विशेष कला सानिध्यशील तसले देवालय कला संकोच विधान करगिनो फाल्यां दिवसाक 9:33 शुभ मुहूर्तारी चरलग्नाचे शुभ मुहूर्तारी मीन नवांशारी तुगे सन्निधान घेवंक गेनो त्या बालालयान तुका बालालयान प्रतिष्ठ कर का अशें म्हणगेनो तुगे सन्निधानान प्रार्थना करगिनो श्रीफल तांबूलदनो कार्य प्रारंभ करतस देवा त्या निमित्तानं हे कार्य अत्यंत व्यवस्थित रीतीन देवान चलोसून देव का देवा तू सन्निधानान तो अनेक वर्ष दोन तू सन्निधानान तू आमगेल्या हातान तू पूज घेतले देवा तू संतुष्टतेन तू तुगेलो अनुग्रहान पळय सर्व समाज वर्गांक विशेष रीतीन त्या कुटुंबाक तुवें तांकां जावं पासून हे 1886 इसवी दोरगेनो जे शक दोरगेनो नळनाम संवत्सर दोरगेनो क्रोधी नाम संवत्सर पर्यंत 138 वर्ष पर्यंत जे कसं तुगेले अनुग्रहान पळय सर्वांक तुवें बर केल्लें देवा निमित्तान तांचे रितीन तुगेले पांयमुळान मागणी दवरली आसा सर्व ही मागणी देवान सकाळार प्राप्त करगेनो सर्व आमगेले पेंटांक गांवांक तुवें अनुग्रह केल्लो देवा अशी बी तुगेले मुखार सुनो तुगेलो आशीर्वाद जावं का म्हण बदल सन्निधानान 5 दिवसाक प्रारंभ करून फाल्यां दिवस पर्यंत बालालया प्रतिष्ठाचे विधान प्रारंभ कर काश म्हण तुगेले पांयमुळांतर बघिनो श्रीफल तांबूल दवन कार्य प्रारंभ करत आसा देवा हे कार्य तू सन्निधानांतर्पण करगे देवा तुगेले सन्निधानान तुला आशीर्वादान
तुला अनुग्रहान पळे हे कार्यान खंयचे रितीन विघ्न तोंदरे यानाशीचे विशेष रितीन पावसाच बीजे निमित्तान तोंदरे जायनाशी रक्षण जाऊ का तुगेल बालालयान तुला हे मूल प्रतिष्ठा विग्रह का जे कसं एक कला संकोच विभाग करत असा ताकबी तुगेले अनुग्रहान पळे वैभवार तू तुगेले बालालयान वचून बसून घेनो तुगेले अनुग्रह अशीची त्या स्थानात बी आमकां मार्गदर्शन दवर का देवान तशीचे योग्य समयारे स्वाम्याला चरणारविंदांत आम्ही सांगितलं असा तो मुहूर्त तुगेलेच आशीर्वादान तुगेले त्या मुहूर्तार तू येऊन बसून घेनो तुगेले आशीर्वादान स्वाम्यांक बीचे मुदा स्वाम्याला दिव्य उपस्थितीन तो तांगेले करकमलान तू पूर्वांत कशी आमगेले म्हालगड स्वाम्याले विद्याधिराज तीर्थ स्वाम्यान तुका मग विशेष स्थानान तो पुनः प्रतिष्ठ केली तेच रीतीन आमगेले विद्याधीश तीर्थ स्वाम्याले खाताना तू सन्निधानान पुनर्प्रतिष्ठा विधान करगे देवा हे कार्यान तू मस्त रीतीन कार्य जात असते त्या कार्यान तो अत्यंत त्वरित रीतीन कार्य जावत असले संपूर्ण अनुग्रह करका शिल्प्यांक विशेष रीतीन आचारी वर्गांक कोण रीतीन काम करता असते तांकां खंयचे रीतीन आलस्य आदी प्राप्त जायनाशिचे जावं तांकां खंयचे रीतीन अनारोग्य प्राप्त जायनाशिचे एक खंयचे रीतीन निर्धारित समय आस देवा त्या समयाक समजावंक देवाला आशीर्वादान जे खंयचे रीतीन शुभ मुहूर्ताक आमी एक देवाला सन्निधानान निवेदन दवरिल्लें आसा त्या प्रमाण ताक जावत अशें संपूर्ण रीतीन ताचे सहकारो देवाला आशीर्वादान चलो सुंदुंगेन मुखार सुनो तुगेले एक विरा हे स्थानान तो पुनरपी तू येवन बसूंक न्हू सर्वांक अभय दी देवा सर्वांक बऱ्यापण करा सर्व रितीन हे कार्य तुगे चरणारविंदांत अर्पण करगे न्हू हे कार्यान तो खंयचे रितीन चूक जायनाशी रक्षण करा तुगे सन्निधानान तुला आयज दिवसा प्रार्थने निमित्तान तुला आशीर्वादान हे कार्य तुवेच चंद्र रितीन चलो सुंद घेतले अशें म्हण सन्निधानान कीर्त काणगे अनेक लोकांक देवान तुगे सन्निधानान त्या लोकांक तांगेले मनोरथ देवान प्राप्त करून दिले आसा अशी बी तुगेले मुखारसून अनुग्रहान पळय सर्वांक बऱ्यापण करा हे कार्यान प्रत्येक लोकांक आमगेले आडळीत मंडळी नवीकरण समिती तशी मातृवर्ग मातृमंडळी युवक वर्ग सर्वांक तुगेले पांयमुळान तापय न्हू गांवांत परदेशान प्रत्येक कडेन तुगेले चरडू आसा देवात निमित्तान तुगेले आशीर्वादान सर्व लोकांले हे सेवा तुगेले पांयमुळान अर्पण करगे न्हू आम सगळ्यांक धन्यता भाव प्राप्त करून देवा सर्वांक बऱ्यापण करगे न्हू आयज दिवसाक जावत असले कार्यान बिचे आमगेले वैदिक वर्गाक बिचे योग्य समय सूचना दिवंगे न्हू हे कार्य तुगेले पांयमुळान अर्पण करगे देवा फाल्यां दिवसाक 9:33 शुभ मुहूर्ता रे तू फाल्यां दिवसाचे बालालया प्रतिष्ठान विराजमान जावंगे न्हू एक भव्य दिव्य अनुग्रह कर देवा सर्व रितीन हे कार्यान तो चंद्र रितीन चलो सुंदीव तसले मार्गदर्शन दी देवा सर्वांक बऱ्यापण कनबर कंचोलोन दिले देवा विश्वरूपापशवो मदन्ते स्थानो मन्द्रेशमूर्जन्धुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्ठुतैतो
ब्राह्मण सहाय आणि ಕೂಡ 91ನೇ ಇಸ್ವಿಂತ ಇಲ್ಲ 91 ಅಂತ ಇಲ್ಲ 2002 ಅಂತ ಇಲ್ಲ ಶಿಖರ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಸಲ್ವ್ಯ ಇಲ್ಲ 91ನೇ ಇಸ್ವಿಂತ ಇಲ್ಲ ದಶಾವನ ದೇವನ ಉಪವಾಸ ನಮೋಸ್ತಂತ ಬ್ರಹ್ಮಣಿಕರೇತೋ ಪ್ರಧಾನಿ ಪುಷ್ಪಜೆ ಇಂದ್ರಸ್ಯಜಸ್ಸಕಾ ವಜ್ಞೋ ವರಮೋದಮಿವಾವಶಿಸೂಯ ಇತಿ ವಜ್ರಾಧರ್ಮ ತದ್ವಿಪ್ರಾಸವಜ್ಞೋ ಧಾತ್ಮಾಂಸ ಸಮಿಂದತೆ ವಿಷ್ಣೋ ಪರಮಂ ಪದಾಮ विष्णु हरिय परम पदम विवेक तुम्हें आता आचार्यं त्वाम् अहं गणे निष्पत्तो भवन्तो व्यर्थितामय सुप्रसन्नेश कर्तव्यं कर्मेदं विधिपूर्वकम् बटवा मला प्रार्थना करणे आमका आईच दिवसाच्या पहिल्या दिवसपर्यंत आमगे अनेक वर्षाचे हाके श्रम असा रामदर्शन 2014 इस्वी जोडनो आजपर्यंत निरंतर 1 सेकंड बीच कम हे जाण्याची देवस्थानात नवीकरण जावका चंद जावका आणि देवाकास पडे मस्त आपल्या इमान जावका अशें म्हणून प्रयत्न करनो परत हांगपर्यंत हाडलो 5 दिवसात प्रारंभ करून फाल्या दिवसपर्यंत तुम्ही दिली तसले मार्गदर्शनारे देवाक बांदाले प्रतिष्ठा करता अशें म्हणून आमी मनान तेवढून घेतले तुम सगळ्यांक आमी आवृत केले तुमगेल्या आशीर्वादान तुमगेल्या मार्गदर्शनान तशी आमगेले परमपूज्य स्वामीन बिचे तांगेले एक विशेष अनुग्रह केले रामदर्शना ना रे ते दिवस बरो आसा रामदर्शन तुम्ही म्हाका सांगले 5 नक्षत्र ही नक्षत्रां करम तशी त्या चरलग्न घे ते हे नमोशी घे म्हणून सांगले तशी आम्ही स्वामीन पायारी प्रार्थना केली तशी तांगेले एक विचे अनुग्रह बद्दल मागले तांणी अत्यंत खुशीनं दुसरं विचार करण्याची ना करेक्ट असतो मूर्त करम तशान आम्ही बी तुमगेले प्रार्थना करता ती हे कार्यान तो तुमगेले संपूर्ण आमकां सहकार उरता तुमगेल्या आशीर्वादानं तशी देवान अनुग्रहानं हे मुखावेले उर्वरित थोडं काम कितें आसा ते चंद रितीन मस्त लोकांक आज जबाबदारी दिल्ली आसा सगळ्यांक त्यांनी सकाळला दिवन काम करता असले एक प्रेरणा तुमगेल्या आशीर्वादान आमकां दिवका म्हणून तुमगेले प्रार्थना करता जीर्णोद्धार विधान पूर्ण राष्ट्र सुखावं आम्ही नवीन देवस्थान नवीन बांधताय बांधताय एक वडा बांधताय नवीन बांधताय त्याला पहिले पहिल्यापासून आम्ही मालगड्याने केले देवळ होता ते आम्ही त्यांना खाले पाय पुढे येत आहोत ते जीर्णोद्धार कोरका बनाय आम्ही दुसरे एक देवळ बांधले बांधल्या म्हणून आमचा प्रवृत्त केला त्याला आम्ही शास्त्र सांगता आमगेले म्हालगड्यान योगदान करून ते आमगेले एक स्थैर्य अथवा आमगेले एक सासाय ओजस म्हणून दवरता त्या हेर उरता तुम्ही नवीन खरेदी देवळ म्हणता चंद असा देवळ भारी भांगराचे वयली हांगा पाय पडता जाल्यार तुमगेले म्हालगड्यान केली देवळा तुमचे पाय पडल्यार कितले संतोष मेळटा तो वेगळो बाकी देवळा गेल्यार संतोष मेळना अशें न्ही तुमगेले म्हालगड्यान केली देवळान तुमी खंय वचून पांय पडता की विशिश्ट रितीन तुमकां संतोष जाता आनी तुमगेले ते सर्व तरेचे आकांक्षा हे सर्व
तो साध्य जाता कित्याक म्हळ्यार तुमगेले म्हालगड्यान थंय योगदान करून तागेले म्हणान तो श्रम करून तागेले सेवा केल्ले आसा जर तुमी येवन पांय पळ्यार तांकां खुशी जाता आनी तुमगेलें काम करतात ते हें मुख्य आसा अशें तुमी हें जिर्णोद्धार कोरता म्हूण येवजिल्लें आतां आमी घरांत आनी पयलीं आमगेलें तणां घर आशिल्लें तणां घरां आमचे नुकूर शिवंचकी हें की करता आशिल्लें जालें तणां घर गेलें नळ्या घर आयलें ताण नळ घाल्या भितर आमी तोडो केल्या रे घास बाप नळ घाल नळ्या घर जालें योगी जालो स्लॅबा घर आयलीं स्लॅब घालीं अशी अनेक रितीन विंगड एक 20-20 वर्सां घे 25 50 200 वर्सां आमी बदल करत उरताचे तशें म्हण आमगेले देव आसा पळय 2 आसा ह्यो आपुडच्यान आमी थंय 4 सूत बांदून नमस्कार घाला थंय एक जिर्णोद्धार कोरका अशें म्हण आमकां दिसना म्हळ्यार ते हातांत घेवचें कोणें हें मुख्य जायना करना अशें न्हय कोण जबाबदारी घेवची ती अशी मनान दिसता वेव्हार ते तरी सुद्दां तुमी हे देवाक तुमी आतां युगा प्रमाणे की एक चंदाय कोरका अशें म्हणून मनान दिसलें आमी तेन्ना कोण श्रृंगार करून आमी आरशी पळयल्यार आमी चंद दिसता देव म्हळ्यार तशी देवा श्रृंगार करून आमकां सर्वा तो श्रृंगार करता अशी विशिश्ट शक्ती आसा आमी कितले मोगान देवा पांय पडटा की ताजी 10 पट मोगान तो आमकां ताजें फल दिता तुमकां कल्पना उरना ती अनेक तरे तोंदर उरताची कितले तोंदर सहन करता तितले फेस करता तितले ताकस परमात्मा तुमकां दिता आमकां येवजीवच्या येना त्यान मनांत त्रास येतात तेन्ना तुमी देवा म्हूण आपयल्या तो तुमकां साथ दिता अशी तुमी ते मनान लेखून हें नवीन एक जिर्णोद्धार कोरका आज काल आमगेर तशी कशी तशें तुमी ठरयलें आनी तेच प्रमाणे कार्याक आरंभ केलें कार्य आरंभ केल्यार जालें ना तुमी ओट्ट जावन कोरका एकल्याल तोंड एक बलेन एकल्याल तोंड एक बलेन एकल्याल तोंड एक बलेन जाल्यार तें देवा काम जायना तुमगेले कितलेय मानसीक व्यथ उरो ह्या विशयान तुमी भायर दवरका आमगेलें घर म्हळ्यार ह्या दृश्टीन तुमी सर्वान मेळकात तो एकलो आयलना हो एकलो आयलना उपयोग ना तो तशें तुमी ओट्टू एक पंत आयले वे तुमी येवजीन काम मस्त वेळ जायना तोच मुखार सुरू करता ताणें मुखार सोच कसो जाय उठलो काय एकल्या एक जायना म्हळ्यार तो मुखार सना ताण मुखार सरल्यार मात जाता काम आमी करता म्हळ्यार खंयचीय काम जायना ताण मुखार सुका जाल्यार तुमी उट्ट उरल्यार मात्र तो येद्रा येता ना तो कितें येता तुमगेले हांत वयूक ते प्रत्येक लोकांक भिन्न अभिप्राय प्रत्येक कडेन उरता हांगा उरता थंय उरता म्हूण ना ओट्टू कडेन भिन्न अभिप्राय उरता जाल्यार तुमी ते सर्व भिन्न अभिप्राय सोडून देवान काम करूं का म्हण एक हेतून जाल्यार तुमी मुखार सतात तो देव तुमी येवजिल्ल्या किना बरें करून दाखयता हय की नाही पळया अशें करून तुमी सर्वान मेळून आज पर्यंत इतलें केल्या पळोवच्याक आमकां खुशीची आमी खंयी आमच्या समाजान अशी देवळणाची आनी तुमी हें संपूर्ण जाले नंतर भारी एक नमूने सुंदर हे देवाक हे देवळाक प्राप्त जाता आनी तेच प्रमाणे ते तत्पूर्वीक तुमी आतां स्वाम्यालायकी भटमामलायक विचार विनिमय करून जिर्णोद्धाराचे करचे खातीर देवान थंय आसतना आमी जिर्णोद्धार करचे येना आनी सोडशे अशें म्हळ्यार एक कडेन आमी व्हरून दवरका देवाक आमगेलें नळ्या घर काण स्लॅपा घर घालता आसतना आमी दुसरे कडेन वचून भाड्यार आपका नाजाल्यार ते स्लॅब घालचे येना भाड्या मस्त दीस रावचे ना बेग्गी येवका भाड्या दिले सीदा शिफ्ट जावन आमगेले आनी स्लॅबा घरा येवका मस्त काळ आमकां भाड्या घरान तूं राब न्हू उपयोग ना त्या खातीर आतां तुमी बाला येलाय म्हळ्यार एक भाड्या घर तुमी व्हरून देवा थंय दवरता जालें तितले बेगीन तेगेले ते जाग्यार वापस ताका पावोवका ही तुमगे सर्वाली जबाबदारी आतां कमिटीर मात्र जबाबदारी न्हय कमिटी मुखार सर तितलेंची सर्वाल जबाबदारी तुमी कोण तुमगेले आसा सर्व कुटुंबाचे तुमी मुखार सोका तो हो तो म्हूण न्हय तशें केले कडेन तुमकां देव तुमकां भितर उरता
हे देवाला काम उरतोची कमिटी जेव्हा हांगेला काम नाही कमिटी मुखारशाला तुम्ही सर्वांनी मिळून ताका सहकार देऊ का हे मुख्य आसा आणि तुम्ही त्या सर्व करताचीची शिकिले पेट गांवचे काही आवड नाही त्या खातीर तुमगेले आतां देव बरे रितीन स्वामी हस्तून प्रतिश्ठापन ही करून घेता जाल्यार तितले बेगी कामगार की हें की नाना तरे तोंदर उरताचे त्या खातीर कशी तुमी योजन करून जाल्यार तितले शीघ्र गतीन करूं का आमी आयचें काम फाल्यांचें काम आमी सर्व ब्राह्मण शास्त्रांत सांगिल्ल्या प्रकार स्वाम्यांचो आदेश केल्ल्या प्रकार आमी सर्व रितीन करून बरें रावो अशें म्हणून देवाल्या प्रार्थना करता आनी तुमगेले हसून आद्याक बरे रितीन बरे कामां हे देवस्थान जाल्या नंतर जावकाय जातात त्याच प्रमाणे तुमगेले सर्व रितीन परमात्मा कृष्ण करून घेव कृष्णा इतले कारस्थान दुसऱ्याला ना तो समर्थ जावन आसा अशें करून सर्व रितीन तुमगेले तो करून दिता कामां आनी हें सर्व काम बी तोच करून घेता तुमी बेगीन मुखार सया देव फाटफुलार राबता आयचें आनी फाल्यांचें काम आमी सर्व ब्राह्मण बरे रितीन करून योग्य रितीन तें श्रेय जें आसा तुमकां प्राप्त जावं अशें म्हणून आमी देवा लागीं मागता गोपाल कृष्ण महाराज की जय नमो ब्रह्मण्य देवाय अनेन षोडशोपचार पूजन ग्रहां लक्ष्मीन्द्र शमूर्ति पिता पितृ कृष्णार्पणमस्तु जाति साधु ओम रक्षोणं वाजवाजे आता मी वैर शिखराक हे शुद्धीक जाता शुद्धी जायना पुढे वैर शिखराक एक पूज आसा पूज करून ते तगेत प्रासाद म्हणजे हे देवा गर्भकुडी आसा ताका भितर आमी मुंजी बंधन करलो तांतून पुरा तत्व तसं तत्व ते पुरा आमी कलशांत घेतात हांगा प्रासाद म्हण हांगा शिखर म्हळ्यार थंय घेतात नरसिंह होम थंय जाता घोर नरसिंह होम थंय जाता विष्णु वैरी रेडी आसा शुद्धी करनी उठलो पण बाहेर వచ్చి Jai
घरात घेऊन येईल बटा वैर चार्ज पुला येत रे विष्णू पुला हारू पुला घेतला एक मिनिट बघा त्यांनी चिरणी घेऊ चोय हां आतोच सावकाश हा ना माझा 5 घेऊ पडत गुळी चहा कुठले बरं खाली पितो भेद हा
विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे हव्यवाहना देहि मे हव्यवाहना देहि मे हव्यवाहनाय नमो नमः। रक्षा वीरात्मानोर्गृहामितो वाग्रहविष्वन्तं सुदमिस्वाहामे प्रियायुषं जमद्विलाटे कंठे नाभौ दक्षिणस्कन्धे वामस्कन्धे तपो यज्ञक्रियादिशोनिनं गुणवृतायाति सद्योवन्दे तमुदितं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरायत्पुतं मया देव परिपूर्णविश्वेकाय माता मन्त्रेश्वराध्यात्मनाभावात् सर्वं यज्ञकर्मं परस्मै नारायणाय समर्पयामि। अनेन भारतीयरमणमुख्यप्राणान्तरप्रभुपाकृष्णदेवस्य बालालय प्रतिष्ठाङ्गनेन समस्त शिखरकलशप्रासाद देवता समस्तानां रक्षणार्थं अस्माकं रक्षार्थं नरसिंहहोम यज्ञेन भगवान् प्रमादात् तान्त्रमपुष्टिरेखा दुरित गणनादिवसं विष्णुसंपूर्णते अघोराय नृसिंहदेवाय नमः नैवेद्यं समर्पयामि। पानीयं उत्तरा पोषणमस्तपक्षामतपरिशां समर्पयामि। सर्वोर्भर्तं समर्पयामि। स्वर्णपुष्प दक्षिणां फलं समर्पयामि। अतिरिक्त व्यतिरिक्त रचने दोष प्राप्त जायनाची सर्व रीतीन सर्वांक महाजनांक तशी वैदिक मंडळीक त्याप्रमाणे अर्चकांक सर्व रीतीनं या कार्यात सन्नद्ध पूर्वांतो नरसिंह हवन करविनो सर्व रीतीनं सर्वांक रक्षण जाऊन मुकावेल कार्याक त्यावाल अनुज्ञी देवता देवाला आशीर्देव कामल बदला 5 दिवसाचा नरसिंह हवन तशी अघोर मंत्र करविनो 5 दिवसाचा देवाल संविधानात प्रासादात संकोच तशी शिखर कलशाचे संकोच विधान करविनो सायंकाळार देवाल महाभारत साय रात्री पूजन मुक्तविनो रात्री कला संकोच विधानात बिंबांतुले विशिष्ट कला सान्निध्य कुंभान थांबविनो खाल्या दिवसात 9:33 मिनिटा शुभ मुहूर्तार एक देवाला बालालय प्रतिष्ठाता मंगिनो देवाला आशीर्वादान देवाल अनुग्रहान कार्य प्रारंभ केल्याचा आतापर्यंत देवान चंद्रतीन हे कार्य देवाल पायमुळांतर्पण करविनो मुका वैलेक अत्यंत महत्वा कार्य देवा हे सर्व कार्य चंद्रतीन चलून देऊ सर्व महाजनांक अनुग्रह करा सर्वांक देवा बोलो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। गोपाल
ಸಂಪಾದಕ್ಕೆ ರಾಮ ರಾಮ ಗೋವಿಂದ. ಸ್ವಸ್ತಿ ಮಂತ್ರಾರ್ಥ ಸತ್ಯಾಸ್ಫಲ ಸಂವೇದೋ ओम रूप तन्मात्राधिपते भानुमते नमः। ओम राम रस तन्मात्राय नमः। राम रस तन्मात्राधिपते जलदाय नमः। ओम राम गंध तन्मात्राय नमः। राम गंध तन्मात्राधिपते गंधाक्षाय नमः। ओम राम स्पर्श तन्मात्राय नमः। राम स्पर्श तन्मात्राधिपते बल तत्वाय नमः। ओम राम शब्द तत्वाय नमः। ओम राम शब्द तत्वाधिपते सूक्ष्मदाय नमः। इति जन्मयोः अति कटित प्रदेशे ओम राम वाक् तत्वाय नमः। राम वाक् तत्वाय संकल्पाय नमः। राम बुद्धि तत्वाय नमः। राम बुद्धि तत्वाय बुद्धये नमः। राम अहंकार तत्वाय नमः। राम अहंकार तत्वाय अहंकृते नमः। राम चित्त तत्वाय नमः। राम चित्त तत्वाय मनसे नमः। ओम राम प्रकृति तत्वाय नमः। राम प्रकृति तत्वाय पितामहाय नमः। अथ प्रासाद मध्ये हृदये ओम राम पुरुष तत्वाय नमः। राम पुरुष तत्वाय विष्णवे नमः। अथ वक्षत्रे ओम राम कला तत्वाय नमः। राम कला तत्वाय ध्वजाय नमः। राम विद्या तत्वाय नमः। राम विद्या तत्वाय गुरुवे नमः। अथ कलशे ओम राम सदाशिव तत्वाय नमः। राम सदाशिव संकोचोत्तरं पुनः दिक्क्रमेण नारायण गायत्री मंत्रेण देवान् विष्णुवान् पशुभिः ब्रह्म वर्चसे नान्नाद्येन समेधय स्वाहा। वायुव्यकोणमारभ्य आवरणकोणमधेनो स्वाहा। नैऋतकोणतावच्छेषालकोणकृतं स्वाहा। उत्तरे दक्षिणे सोमाय स्वाहा। सोमाय नमः। इदम् उपकल्पितं भवनीयं यथा दैवतम् अस्तु नमः। ओम गणान्वागणपतिमवामहे कवितावीनामुपमश्रवसंवा ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदां शृण्वन्नोतिभिः स्वाहा। विश्वम्भराय इदं नमः। उग्रं वीरमहाविष्णुदलन्तं द्रुतों कं रज्वं भीषणं भद्रं मृत्युमाम्यं स्वाहा।
नमः स्वाहा नमः स्वाहा नमः स्वाहा नमः स्वाहा